जय सियाराम. मी आहे रंजना. तुम्ही पाहत आज रंजनास किचन. आपण लग्नाला गेलो की तिथे वांगे बटाटे असले तर आपल्याला ते फार आवडतात आणि असेच वांगे बटाटे आपल्याला घरी यावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आज मी तुमच्या सोबत ती रेसिपी शेअर करणार आहे. आमच्याकडे दिंडी असली की हे वांगे बटाटे केले जातात. आमच्याकडे पाहुण्यांना सर्वांना ही वांगे बटाट्याची भाजी खूप आवडते. तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला जाऊया किचन मध्ये आणि बनवूया वांगे बटाट्याची अशी मस्त चमचमीत भाजी. वांगे बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे मी 4 वांगे व 2 बटाटे घेतले आहे. आता आपण वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 1 छोटा कांदा, 1 छोटा टोमॅटो व 15 लसूण पाकळ्या टाकून घेऊ. याची आपल्याला पाणी न टाकता पेस्ट करायची आहे. इथे आपली पेस्ट तयार आहे. आता आपण करूया फोडणीची तयारी. इथे मी पातेलं तापत ठेवलं आहे. या पातेल्यामध्ये टाकून घेऊया आपण 2 चमचे तेल. तेल तापलं की यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चमचा जिरं. जिरं परतली की यात टाकून घेऊया पेस्ट. आता आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे, थोडंसं तेल सोडोसपर्यंत. पेस्ट चांगल्या परतल्यामुळे टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो यामध्ये कमी होऊन जातो. त्यामुळे आपल्याला ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता यामध्ये टाकून घेऊ 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा एव्हरेस्टचा मटन मसाला. एव्हरेस्टच्या मटन मसाल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. आता यामध्ये टाकूया 1 चमचा हळद व इथे मी लाल तिखट 1 मोठा चमचा 1 टेबलस्पून टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे टाकून घेऊ शकता. यात मसाला जळू नये त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते. आता हा मसाला आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये आपण टाकून घेऊया वांगे बटाटे. वांगे बटाटे आपल्याला जास्त परतायचे नाही आहे. इथे थोडंसं 1-2 मिनटं परतले की लगेच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे. जास्त परतलं की वांगं शिजायला अडचण येते, वांगं शिजलं जात नाही. आता यामध्ये टाकून घेऊया आपण 3 ग्लास पाणी. इथे मी थंड पाण्याचाच वापर करते. आमच्याकडे ज्यावेळेस दिंडी असते, आचारी ज्यावेळेस आमच्याकडे वांगे बटाट्याची भाजी करतो त्यावेळेस तो थंड पाण्यामध्येच वांगे बटाटे शिजवतो. त्यामुळे मी इथे थंड पाण्याचाच वापर करते. तर यामध्ये टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ. आता ह्या भाजीला उकळी आली की आपण याची तरंग बाजूला काढून घेणार आहे. तर भाजी उकळली आहे. आता आपण काढून घेऊया याची तरंग. आता यावर आपण झाकण ठेवून ही भाजी मीडियम गॅसवर शिजवून देऊया. आता आपण बघूया आपली भाजी झाली आहे का. इथे आपलं वांग शिजलं आहे व बटाटाही शिजला आहे. आता यामध्ये आपण जी तरंग बाजूला काढलेली होती ती यामध्ये टाकून घेऊया. आता घट्टपणा भाजीला येण्यासाठी आपण यामध्ये टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट. इथे मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे
तो यामध्ये टाकून घेऊ. आता ही भाजी आपण कमी गॅसवर झाकण ठेवून 1-5 मिनिटं उकळून घेऊ. इथे आपली ही भाजी तयार आहे. चा वास असा मस्त घमघमाट येत आहे. आता यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला जर घट्ट भाजी आवडत असेल तर यामध्ये शेंगदाण्याच्या कूटचं प्रमाण वाढवून घेऊ शकता व पाण्याचं प्रमाण कमीही करून घेऊ शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपली इथे वांगे बटाट्याची भाजी तयार आहे.